कोगनोळी येथे संत ज्ञानेश्वर पतसंस्थेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न। कोगनोळी तालुका निपाणी येथील स्टँड सर्कल येथे नवीन सुरू करण्यात आलेल्या श्री संत ज्ञानेश्वर कोऑपरेटिव्ह संस्थेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। प्रारंभी श्री परमात्मराज महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजन करून व फीत कापून उद्घाटन करण्यात आलं। यावेळी श्री परमात्मराज महाराज व माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, दत्तगुरूचे चेअरमन सचिन खोत व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लॉकर, संगणक व माऊलींच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलं। स्वागत व प्रास्ताविक संस्थापक चेअरमन धनाजी कागले यांनी केलं। यावेळी धनाजी कागले व संचालक मंडळाच्या वतीनं श्री परमात्मराज महाराज यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या उद्घाटन सोहळ्याचं औचित्य साधून गायक सुरेश वाडकर व पंडित अजित ककडे यांचे शिष्य उमेश सुतार प्रस्तुत भक्तिरंग या आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते। या दरम्यान संपूर्ण परिसर भक्तिमय झाला असून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाल्याचं चित्र पाहायला मिळालं। यावेळी उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी संस्थेच्या वतीनं दुचाकीचं वितरण करण्यात आले। या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी माजी मंत्री वीरकुमार पाटील, किरण निकाडे, RM खोत, तात्यासो कागले, बाळासाहेब कागले, कृष्णात खोत, कुमार पाटील, सुभाष खोत, सुनील माने, कुमार पाटील यांच्यासह कोगनोळी व परिसरातील विविध सेवा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी धावती भेट देऊन संस्थेच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी संस्थेचे सर्व संचालक मंडळ व सभासद, ठेवीदार, ग्रामस्थ आणि संस्थेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते।